वकील काय म्हणाले ते तरी सांगा ना. नाही, वकिलांनी अजून असं स्पष्ट काहीच सांगितलं नाहीये. केस कॉम्प्लिकेटेड आहेच. आता साक्षी पुरावे कसे गोळा होत आहेत, एक्झॅक्टली आर्ग्युमेंट काय होत आहे, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. काय आहे, परशू सुटू नये म्हणून सरकारी वकील प्रयत्न करतायत, आम्ही करतोय. बघूया काय होतंय. अहो पण परशू भाऊजींवरची केस स्ट्रॉंग होती ना. पोलिसांनी ढीगभर पुरावे गोळा केले होते ना. ती आपल्याकडे कोणती नर्स राहत होती, कानून बेलोसे. मुळात ती नर्स नव्हती, पोलीस इन्स्पेक्टर होती. जाताना किती टेंबा मिरवत होती. काय म्हणाली होती आपल्याला, पोलिसांच्या हातून एकही गुन्हेगार सुटू शकत नाही. मग आता काय झालं. तू फारच टेन्शन घेतलंयस का परशूच्या जामिनाचं. हे परशू नालायक माणूस आहेच, पण त्याच्या बाबतीत तू एवढी टेन्स झालेली मी पहिल्यांदाच बघतोय. तुला एवढं टेन्शन याचं काहीच कारण नाहीये, हो की नाही. अहो तसं नाहीये काही, मला फक्त काळजी वाटली. तू इथं कशी आलीस आणि या घरात तुला सोडलं कोणी. साहेब मी आज संध्याकाळी सुटले साहेब. कोर्टाने जामीन दिला मला, मग मी इकडे आले. असं कसं होऊ शकतं. आणि तू इथे का आलीये. मग या घरात पाऊल टाकायची हिंमतच कशी झाली तुझी. साहेब मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा शपथ मी खरंच काय केलं नव्हतं. परशू शेटने सगळं जबरदस्तीने करून घेतलं माझ्याकडनं. मला जीवे मारायची धमकी दिली होती त्याने. तू कसला राक्षस आहे माहिती ना तुम्हाला. कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर. परशूच्या प्रत्येक गुन्ह्यात तू सामील होतीस. जानकीच्या चहामध्ये विष घालण्याचा प्रयत्न केलास. ज्या जानकीनं तुला या घरात आश्रय दिला तिच्या जीवावर उठलीस तू. एवढं केल्यानंतर या घरात तुला पुन्हा घेतलं जाईल असं वाटलं तरी कसं तुला. आणि वॉचमननं तुला गेट मधून आत तरी कसं सोडलं. पांडू पांडू. जी साहेब. वॉचमनला बोलावून आण. त्याला सांग या बाईला धक्के मारून बाहेर काढा. पुन्हा या बंगल्याच्या आसपास सुद्धा दिसता कामा नये. उभा कायस. मला इकडनं जायला सांगू नका. अहो मी दुसरीकडे कुठे जाऊ साहेब. चल. अहो दूर हो. माझ्या पायाशी बसण्याची सुद्धा लायकी नाहीये तुझी. तुम्ही मला माफ केलं तर पण मी पाय नाही सोडणार तुमचे. बाहेर घेऊन जायला बघतोस काय. धर हात जण घेऊन जा तिला बाहेर. साहेब मला कुठे जायला सांगा नाही. साहेब खरंच तू इथे कशी काय. आले ते दर्शे साहेबांनी मला आल्या आल्या घराबाहेर काढले. हे काय झालं रे. नरसे साहेबांची ऑर्डर आहे तशी. ठीक आहे तू निघ, मी बघते. अहो पण तू निघ सांगितलं ना, जा. जानकी अगं खरंच तुला वाटतंय ना तसं काहीही नाहीये. इनफॅक्ट कित्येक प्लॅन्स तिने स्वतःने बनवलेत आणि परशू काकाची फक्त मदत घेतलीये तिने. तिचं विकृत डोकं कधी कसं चालेल ना काहीही सांगता येत नाही. मुळात तिला जामीन कसा मिळाला हेच कळत नाहीये मला. पण काहीही झालं ना तरी या घरात तिला राहू देता कामा नये. बाबा म्हणाले ना ते बरोबरच आहे. तिला धक्के मारून हाकलवूनच दिलं पाहिजे या घरात. राहिले ते मी तुमच्या सांगण्यावरनं सगळं केलं होतं की हो. आता तुम्हीच सांगा की मोठ्या साहेबांना. एक काम कर, तू जानकीकडे जा, तिची माफी माग, ती तुला मदत करेल. जा. ती सुगंधा तिला जामीन मिळालाय आणि ती घरी आली आपल्या. इथे घरी. तिला घरात घेतलीच कशी कोणी. मी स्वतः हाकलतो तिला. थांब. वॉचमनला सांगितलंय मी, तू नको लक्ष घालूस यात. पण ती कशी काय सुटली. अरे घरात सोड, दारात आल्यानंतर पाणी विचारायची लायकी नाहीये त्या बाईची. वामन तू एकच काम कर, त्या सरकारी वकिलाला फोन कर आणि त्याला विचार हे सगळं झालं कसं, तिला जामीन मिळालाच कसा. आणि हे सुद्धा विचार की या निर्णयाविरुद्ध आपण अपील करू शकतो का ते. विचारतोच. वामन मला ती मुलगी घरातच काय बाहेर सुद्धा कुठेही दिसता कामा नये.